नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 150+ GK प्रश्न जे येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली आहे? उत्तर आहे कलम 17. पुढील प्रश्न, हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. पुढील प्रश्न, रक्तक्षय म्हणजे काय? उत्तर आहे हिमोग्लोबिन कमी होणे. तर रक्तक्षय म्हणजे काय? तर हिमोग्लोबिन कमी होणे. पुढील प्रश्न आहे, रंगाचा अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला काय म्हणतात? उत्तर आहे क्रोमॅटिक्स. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात जुने निमलष्करी दल कोणते आहे? उत्तर आहे आसाम रायफल. याची स्थापना 1835 मध्ये झाली होती. तर हे भारतातील सर्वात जुने निमलष्करी दल आहे. प्रश्न आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? उत्तर आहे सत्यशोधक समाज. तर ती कधी करण्यात आली होती? तर 24 सप्टेंबर 1873 मध्ये पुणे येथे करण्यात आली होती. तर सत्यशोधक समाज संघटनेची ध्येयवाक्य काय होते? तर सर्व साक्षी जगतपती, त्याला नकोच मध्यस्थी. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिला महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याच्या होत्या? तर उत्तर आहे उत्तर प्रदेश. पुढील प्रश्न आहे, ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे? उत्तर आहे कासव. पुढील प्रश्न, ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्त रस स्त्रवते. उत्तर आहे यकृत. पुढील प्रश्न आहे, भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविलेले आहे? उत्तर आहे राजेंद्र प्रसाद. तर त्यांचा प्रथम कार्यकाळ होता 1952 ते 57 व द्वितीय कार्यकाळ 1957 ते 1962. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षापासून पंचायत राजची अंमलबजावणी सुरू झाली? उत्तर आहे 1 मे 1962. पुढील प्रश्न आहे, सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? उत्तर आहे मदन मोहन मालवीय यांनी. 1918 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दिल्ली अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून भाषण करताना त्यांनी या घोषवाक्याचा वापर केला होता. हे वाक्य मुंडक उपनिषद या प्राचीन भारतीय ग्रंथातून घेतलेले आहे, हे लक्षात असू द्या. पुढील प्रश्न, LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते असतात? योग्य उत्तर आहे ब्युटेन व आयसोब्युटेन. पुढील प्रश्न आहे, राजश्री शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? योग्य उत्तर आहे लोककल्याणासाठी. पुढील प्रश्न, कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे 31 मे. पुढील प्रश्न, ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते? उत्तर आहे पंचायत समिती. महाराष्ट्रामधील पहिले मेगा फूड पार्क कोठे स्थापित केले गेले? उत्तर आहे सातारा येथे मार्च 2018 मध्ये. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? उत्तर आहे 2010 मध्ये. तर महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 ला झाली होती. 2010 मध्ये त्याला 50 वर्ष पूर्ण झाल्याने सुवर्ण महोत्सव वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. तर रौप्य महोत्सव कशाला म्हणतात? तर 25 वर्ष पूर्ण झालेल्या घटनांना रौप्य महोत्सव म्हणतात. सुवर्ण महोत्सव हे 50 वर्ष पूर्ण झालेल्या घटनांना, हीरक महोत्सव 60 वर्षे पूर्ण झालेल्यांना, अमृत महोत्सव हे 75 वर्षे व शतक महोत्सव हे शताब्दी म्हणजे 100 वर्षे पूर्ण झालेल्या घटनांना. पुढील प्रश्न आहे, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे नारायण लोखंडे. पुढील प्रश्न, छत्रपती संभाजीनगर शहराचे प्राचीन नाव काय आहे? उत्तर आहे खडकी. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता? उत्तर आहे सिंधुदुर्ग.
तर महाराष्ट्रातला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग. पुढील प्रश्न, पडघवली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे गो. नि. दांडेकर. पुढील प्रश्न, स्थानिक स्वराज संस्थेचे जनक कोणाला म्हणतात? उत्तर आहे लॉर्ड रिपन यांना. पुढील प्रश्न, धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? उत्तर आहे पांझरा. पुढील प्रश्न, मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती. पुढील प्रश्न, पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आला आहे? उत्तर आहे राज्यसूची. पुढील प्रश्न, आपल्या सूर्यमालिकेतील हा ग्रह सर्वात मोठा आहे? उत्तर आहे गुरु. तर सर्वात लहान कोणता आहे? बुध. पुढील प्रश्न, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे बेंगळुरू. पुढील प्रश्न आहे, नासा ही संस्था कोठे स्थित आहे? उत्तर आहे वॉशिंग्टन, अमेरिका येथे. पुढील प्रश्न, अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित दिला जातो? उत्तर आहे क्रीडा. पुढील प्रश्न, महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते? उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. तर महात्मा गांधींचे राजकीय गुरु हे गोपाळकृष्ण गोखले होते. पुढील प्रश्न, सूर्य मंदिर कोठे आहे? उत्तर आहे भुवनेश्वर, ओडिसा. तर सुवर्ण मंदिर कोठे आहे? उत्तर आहे अमृतसर, पंजाब येथे. पुढील प्रश्न, सिंहगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे पुणे. पुढील प्रश्न, जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे रायगड. पुढील प्रश्न, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सांगली. पुढील प्रश्न आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे? उत्तर आहे 182 मीटर. जर मीटरमध्ये विचारले तर 182 मीटर आहे. काही ठिकाणी फूटमध्ये सुद्धा विचारतात, तर उत्तर द्यायचं आहे 597 फूट. सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा गुजरात राज्यातील नर्मदा नदीजवळ केवडिया येथे स्थित आहे. तर हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. पुढील प्रश्न, कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते? उत्तर आहे महाबळेश्वर. पुढील प्रश्न, भारतीय संविधानातील कलम 352 हे कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे राष्ट्रीय आणीबाणी. आणीबाणी संबंधित थोडी माहिती घेऊ. भारतात आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली आहे. पहिल्यांदा 1962 भारत चीन युद्धाच्या वेळी, दुसऱ्यांदा 1971 भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी, तिसऱ्यांदा अंतर्गत अशांततेच्या कारणावरून इंदिरा गांधी यांच्या काळात झाला होता. तर कलम 356 हे कशाशी संबंधित आहे? तर घटक राज्यातील आणीबाणी, त्यालाच आपण राष्ट्रपती राजवट असे म्हणतो. कलम 360 हे कशाशी संबंधित आहे? आर्थिक आणीबाणी. पुढील प्रश्न आहे, जिभेच्या शेंड्यावर पुढचा भाग कोणती चव ओळखता येते? उत्तर आहे गोड. पुढील प्रश्न, युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? उत्तर आहे 46%. जैन धर्माचे पहिले तीर्थकर कोण होते? उत्तर आहे ऋषभदेव. तर जैन धर्माचे 24वे तीर्थकर हे भगवान महावीर होते. पुढील प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्माचा स्वीकार केला? उत्तर आहे 14 ऑक्टोबर 1956. पुढील प्रश्न आहे, सुधारक साप्ताहिक कोणी सुरू केले? उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. पुढील प्रश्न, शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते? तर शाहू महाराज यांचे मूळ नाव यशवंत हे होते. पूर्ण नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे. पुढील प्रश्न, अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? उत्तर आहे लाला हरदयाळ यांनी 1 नोव्हेंबर 1913 ठिकाण आहे सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका येथे.
पुढील प्रश्न, बारडोली सत्याग्रहाचे नेते कोण होते? उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. पुढील प्रश्न, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? उत्तर आहे श्यामजी कृष्ण वर्मा, 1905 साली. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? उत्तर आहे विधान परिषद. तर कनिष्ठ सभागृह कोणते असे प्रश्न विचारले तर उत्तर द्यायचं आहे विधानसभा. पुढील प्रश्न, ढगांपासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्रज्ञानाला काय म्हणतात? उत्तर आहे क्लाउड सीडिंग. पुढील प्रश्न आहे, आनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? उत्तर आहे मेंडल. तर मेंडेल यांना आधुनिक जनुशास्त्राचे जनक असेही म्हटले जाते. त्यांनी प्रयोगासाठी निवडलेली वनस्पती हे वाटाण्याच्या झाडावर त्यांनी 1856 ते 1863 या काळात सुमारे 28,000 वाटाण्याच्या झाडावर अभ्यास केला होता. पुढील प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? उत्तर आहे तोरणा. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? तर तोरणा किल्ला. पुढील प्रश्न आहे, चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पुढील प्रश्न, कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात भारताची राजधानी 1911 मध्ये कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली? उत्तर आहे लॉर्ड हार्डिंग. तर 1911 मध्ये कोलकात्याहून दिल्ली येथे भारताची राजधानी हलवण्यात आली होती. तर ते कोणाच्या काळात? उत्तर आहे लॉर्ड हार्डिंग. पुढील प्रश्न, लोकसंख्येच्या दृष्टीने देशात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? उत्तर आहे दुसरा. तर प्रथम क्रमांकावर आहे उत्तर प्रदेश. पुढील प्रश्न, कोणता रक्तगट सर्वदाता युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे ओ. तर ओ रक्तगट हा सर्वदाता म्हणून ओळखला जातो. पुढील प्रश्न, कोणता रक्तगट हा सर्वग्राही म्हणून ओळखला जातो? तर उत्तर आहे ए बी. तर सर्वग्राही म्हणून कोणता ग्रुप ओळखला जातो? तर ए बी. पुढील प्रश्न आहे, इन्सुलिनचे संप्रेरक कुठल्या अवयवामधून तयार होते? उत्तर आहे स्वादुपिंड. पुढील प्रश्न, रातआंधळेपणा कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो? उत्तर आहे जीवनसत्व ए. पुढील प्रश्न, कोणता आजार हा बी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? उत्तर आहे बेरीबेरी. पुढील प्रश्न, कोणता आजार हा सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? उत्तर आहे स्कर्वी. पुढील प्रश्न, रसायनाचा राजा म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे सल्फ्युरिक ॲसिड. पुढील प्रश्न, सूर्यमालिकेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता? तर उत्तर आहे नेपच्यून. जवळचा विचारला तर बुध. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? उत्तर आहे 25 डिसेंबर 1927, महाड येथे, जिल्हा रायगड, महाराष्ट्र. पुढील प्रश्न, इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे हरियाणा. पानिपतची पहिली लढाई ही कधी झाली? तर 21 एप्रिल 1526 ला. पानिपतची दुसरी लढाई ही 5 नोव्हेंबर 1556 ला झाली. पानिपतची तिसरी लढाई ही 14 जानेवारी 1761 ला झाली. ही तिन्ही लढाया खूप महत्त्वाच्या आहेत, परीक्षेत भरपूर वेळा विचारलेल्या आहेत, त्यामुळे लक्षात असू द्या. पुढील प्रश्न आहे, 1971 मध्ये पाकिस्तानची विभागणी करून कोणता नवीन देश निर्माण झाला होता? उत्तर आहे बांगलादेश. तर शेख मुजीबुर रहमान हे बांगलादेशचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले होते, हे लक्षात असू द्या. पुढील प्रश्न आहे, DRDO चे विस्तारित रूप काय आहे? तर उत्तर आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. DRDO चे फुल फॉर्म विचारले तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. त्याला मराठीत काय म्हणतात? संरक्षण संशोधन व विकास संस्था. ची स्थापना कधी झाली? तर 1 जानेवारी 1958. सध्या त्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर समीर व्ही कामत.
पुढील प्रश्न आहे, इस्रोचे विस्तारित रूप काय आहे? उत्तर आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. मराठीत भारतीय अवकाश संशोधन संस्था. तर स्थापना कधी झाली? 15 ऑगस्ट 1969ला. सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर व्ही नारायणन. पुढील प्रश्न आहे, GPS चे विस्तारित रूप काय आहे? उत्तर आहे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. पुढील प्रश्न, राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी या नावे कोठे आहे? तर पुणे येथे. पुढील प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? उत्तर आहे जुन्नर. पुढील प्रश्न आहे, राज्यसभेचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? उत्तर आहे 6. पुढील प्रश्न, लोकसभेचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? तर 5. पुढील प्रश्न, कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृती कार्य करणाऱ्या ... यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. उत्तर आहे संत तुकडोजी महाराज. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते कोण आहेत? उत्तर आहे लोकमान्य टिळक. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील विधानसभा सदस्य किती आहेत? 288. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील विधान परिषद सदस्य किती आहेत? तर 78. पुढील प्रश्न, देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात कोठे आहे? उत्तर आहे इचलकरंजी. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात हत्ती रोग संशोधन केंद्र कुठे आहे? उत्तर आहे वर्धा. पुढील प्रश्न, कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून कोणास ओळखले जाते? उत्तर आहे महात्मा फुले. पुढील प्रश्न आहे, भारतीय घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धती किती स्तरीय आहे? उत्तर आहे 3 स्तरीय. पुढील प्रश्न, कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? उत्तर आहे जस्त. पुढील प्रश्न, भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे पुणे. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? उत्तर आहे गंगा. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? गोदावरी नदी. एकूण लांबी जर बघितलं तर 1465 किलोमीटर आहे. तर गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? तर हिराकूड. त्याची लांबी आहे 25 किलोमीटर. तर हिराकूड धरण हे कोणत्या नदीवर आहे? तर महानदीवर आहे. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात उंच धरण कोणते आहे? तर टिहरी धरण. 260.5 मीटर इतकी उंची आहे आणि ते भागीरथी नदीवर आहे. उत्तराखंड राज्यात आहे. भारतातील सर्वात लांब समुद्र किनारा कोणता? तर मरीना बीच. चेन्नई येथे स्थित आहे. 13 किलोमीटर लांबीचे आहे. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता? उत्तर आहे हुबळी रेल्वे प्लॅटफॉर्म. कर्नाटक राज्यात स्थित आहे. 1507 मीटर इतकी लांबी आहे. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? चिल्का सरोवर. ओडिशा राज्यात स्थित आहे. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? उत्तर आहे उलूर सरोवर. भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणते? उत्तर आहे नरेंद्र मोदी स्टेडियम. गुजरात येथे स्थित आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? उत्तर आहे भारतरत्न. पुढील प्रश्न, भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता आहे? उत्तर आहे परमवीर चक्र. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणते आहे? उत्तर आहे राजस्थान. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात लहान राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणते आहे? उत्तर आहे गोवा. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? तर गिरसप्पा धबधबा कर्नाटक येथे स्थित आहे. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? थार वाळवंट. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? उत्तर आहे सुंदरबन त्रिभुज प्रदेश.
पुढील प्रश्न, समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरण्यात येते? उत्तर आहे सोनार तंत्रज्ञान. पुढील प्रश्न, भोपाळ वायू दुर्घटनेतील कोणता वायू बाहेर पडला होता? तर भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये कोणता वायू बाहेर पडला होता? मिथिल आयसोसायनाइट. पुढील प्रश्न, रायगड जिल्ह्यात कोठे भात संशोधन केंद्र आहे? उत्तर आहे कर्जत. पुढील प्रश्न, हार्ने बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे रत्नागिरी. पुढील प्रश्न, तांबड्या रक्तपेशी कोठे तयार होतात? उत्तर आहे अस्थिमज्जेमध्ये. पुढील प्रश्न, आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके. पुढील प्रश्न, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे ठिकाण सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. योग्य उत्तर आहे आंबोली. पुढील प्रश्न, राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? उत्तर आहे पोलीस महासंचालक. पुढील प्रश्न, इंडियन मिलिटरी अकॅडमी कुठे स्थित आहे? उत्तर आहे डेहराडून. पुढील प्रश्न, गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोठे आहे? उत्तर आहे लुंबिनी. पुढील प्रश्न, कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाते? उत्तर आहे कोयना. पुढील प्रश्न, सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे खान अब्दुल गफार खान. पुढील प्रश्न, प्रौढ व्यक्तीच्या नाडीचे ठोके दर मिनिटात किती असतात? उत्तर आहे 72. पुढील प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सिंदखेड राजा बुलढाणा. पुढील प्रश्न, रक्तातील कोणत्या पेशींना सैनिकी पेशी म्हणतात? उत्तर आहे श्वेत रक्तकणिका किंवा त्यांनाच पांढऱ्या पेशी असे म्हणतात. पुढील प्रश्न, दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती? उत्तर आहे काळी मृदा. पुढील प्रश्न, बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? उत्तर आहे जगन्नाथ शंकर शेट. पुढील प्रश्न, गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण? उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. पुढील प्रश्न, त्रिस्तरीय पंचायत राज संकल्पनेची स्थापना कोणत्या समितीने केली? उत्तर आहे बळवंतराव मेहता समिती. पुढील प्रश्न, ग्राम महसूल अधिकारी तलाठीची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा आहे? उत्तर आहे जिल्हाधिकारी. पुढील प्रश्न आहे, भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले? उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949. पुढील प्रश्न आहे, अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचे उच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे कोलकाता. पुढील प्रश्न, कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून कोणत्या किरणाचा वापर करतात? उत्तर आहे गॅमा किरण. पुढील प्रश्न आहे, ग्लुकोमिया हा आजार कोणत्या अवयवास होतो? उत्तर आहे डोळा. पुढील प्रश्न, रिश्टर स्केल कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? उत्तर आहे भूकंप. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे? उत्तर आहे नागपूर. पुढील प्रश्न, जलीकट्टू हा कोणत्या राज्याचा पारंपरिक खेळ आहे? उत्तर आहे तमिळनाडू. पुढील प्रश्न, फिल्म अँड टेलिव्हिजन ऑफ इंडिया FTII कोठे आहे? उत्तर आहे पुणे. पुण्यातील आगा खान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे? उत्तर आहे कस्तुरबा गांधी. पुढील प्रश्न, पोलीस विभागातील K9 युनिट कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे श्वान पथक. पुढील प्रश्न, GST हा कोणता कर आहे? उत्तर आहे वस्तू आणि सेवा कर. पुढील प्रश्न, हरित क्रांती कशाशी निगडीत आहे? उत्तर आहे अन्नधान्य उत्पादन. पुढील प्रश्न, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे नागपूर. पुढील प्रश्न, सन 2011च्या जनगणनेनुसार दशलक्ष महानगर शहरांची संख्या किती आहे? उत्तर आहे 10. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? उत्तर आहे मदन मोहन मालवीय. पुढील प्रश्न, गावातील ग्रामसभेत कोणाचा समावेश होत असतो? उत्तर आहे 18 वर्षावरील सर्व नागरिक. पुढील प्रश्न, सोलापूर हे कोणत्या लघु उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे चादरी.
पुढील प्रश्न, पंचगंगा व कृष्णा नदीचा संगम कोठे होतो? उत्तर आहे नरसिंहवाडी. पुढील प्रश्न, भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? उत्तर आहे तमिळनाडू. पुढील प्रश्न, चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे मेघालय. पुढील प्रश्न, चंद्रकांत मांढरे संग्रहालय कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर. तर येथे आपण चंद्रकांत मांढरे यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊया. ते प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते आणि चित्रकार चंद्रकांत मांढरे यांनी आपले राहते घर, निसर्ग बंगला आणि स्वतः काढलेली शेकडो चित्रे सरकारला दान केली होती. तिथेच आता हे कलादालन चालवले जाते, जे कोल्हापूर येथे स्थित आहे. पुढील प्रश्न, आझाद हिंद सेनेने अंदमान निकोबार बेटे जिंकून त्यास कोणते नाव दिले? उत्तर आहे शहीद आणि स्वराज. पुढील प्रश्न, बंगालची फाळणी कोणी केली? उत्तर आहे लॉर्ड कर्झन यांनी 1905. पुढील प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी केली? उत्तर आहे महात्मा फुले. पुढील प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे जिनिव्हा. पुढील प्रश्न, भारताचे हे संरक्षण दलाचे सेनाप्रमुख असतात. तर भारताचे राष्ट्रपती हे सर्व संरक्षण दलाचे सेनाप्रमुख असतात. पुढील प्रश्न, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उत्तर आहे राष्ट्रपती. पुढील प्रश्न, ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण कामकाज पाहतो? उत्तर आहे ग्रामसेवक. पुढील प्रश्न, प्रत्येक आर्थिक वर्षात किती ग्रामसभा भरवणे बंधनकारक आहे? उत्तर आहे 4. पुढील प्रश्न, भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत? उत्तर आहे राजनाथ सिंह. पुढील प्रश्न, भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? उत्तर आहे अमित शहा. तर मित्रांनो, हे होते आजचे जीकेचे 150+ प्रश्न होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.